नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण आज मुंबई पोलीस शिपाई भरती जी आहे मैदानी चाचणी ती कशी चालू आहे या संदर्भात चर्चा करणार आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांना म्हणजे मुलांना ऍव्हरेज मार्क्स काय मिळत आहेत मैदानी चाचणीमध्ये त्याच्याबद्दल चर्चा करणार आहे आणि काय व्यवस्थित सुरू आहे मुंबई पोलीस भरतीमध्ये आणि काय अडचणी येत आहेत याच्याबद्दल पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुमचं मैदानी बाकी असेल तर तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल की कशा पद्धतीने 1600 मीटर पळालं पाहिजे किंवा कुठे आपल्याला व्यवस्थित काही गोष्टी करता येत आहेत याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, एक एक मुद्दा आपण चर्चा करूया. बघा, मुंबई पोलीस शिपाई मैदानी कशी चालू आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की 11 ऑगस्ट पासून मुंबई पोलीस शिपाई भरती आपल्याला मैदानी चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये काय व्यवस्थित सुरू आहे बघा, दोन गोष्टी व्यवस्थित सुरू आहेत आणि दोन गोष्टी अडचणीमध्ये आहेत. व्यवस्थित सुरू असणाऱ्या दोन गोष्टी कुठल्या तर एक 100 मीटर व्यवस्थित चालू आहे आणि गोळा प्लस गोळा फेक हा व्यवस्थित चालू आहे. कशा पद्धतीने 100 मीटर घेतलं जात आहे ते सुद्धा आपण समजून घेऊयात. बघा मित्रांनो, हा आपला समजा 400चा सिंथेटिक ग्राउंड आहे 400 मीटरचा. याच्यात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की असे हे ट्रॅक आहेत. असे एकूण 8 ट्रॅक असतात. किती? 8. त्या 8 पैकी बाहेरचे जे 4 ट्रॅक आहेत, सरळला असे बाहेरचे 4 ट्रॅक, इकडे 4 ट्रॅक, बाहेरचे 4 ट्रॅक जे आहेत त्याच्यावरती 100 मीटरचा इव्हेंट चालू आहे आणि आतल्या ज्या 4 ट्रॅकचा वापर हा 1600 मीटर रनिंग साठी केला जातोय. म्हणजे एकाच वेळेस दोन दोन गोष्टी सुरू आहेत. म्हणजे काही डिटेलचं म्हणजे काही मुलांचं 100 मीटर चालू आहे त्याच वेळेस आतल्या 4 ट्रॅक वरून ही 1600 मीटरची मुलं पळत आहेत. ओके, अशा पद्धतीची मुंबई पोलीस भरती चालू आहे. आता याच्यामध्ये 100 मीटरला तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही, व्यवस्थित चांगला आहे. मध्ये पावसाळा चालू असल्या कारणानं बाहेरचा जो ट्रॅक होता ज्या 4 पैकी सुद्धा बाहेरचा ट्रॅक म्हणजे एकाच वेळेस 4 मुलं पळवत आहेत 100 मीटरला, हे सुद्धा महत्वाचं आहे. 4 मुलं एकाच वेळेस पळवण्याचा प्रयत्न चालू आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये शेवटचा जो 4था मुलगा होता बाहेरच्या ट्रॅकचा तो पावसाळ्यात त्याला अडचण येत होती कारण त्या बाहेरच्या ट्रॅकला थोडस शैवाल वगैरे आलेलं होतं, त्याच्यामुळे पाय स्लिप होणं वगैरे हे थोडासा प्रकार घडत होता. पण आता तर तुम्हाला माहिती आहे की पावसाचं प्रमाण मुंबईमध्ये खूप कमी आहे, म्हणजे पाऊस नसल्यासारखंच आहे. तर त्याच्यामुळे इथं आता प्लस पॉईंट मुलांसाठी बनलेला आहे की इथं कुणालाही त्रास होत नाही. 100 मीटर व्यवस्थित चालू आहे. ठीक आहे, 4 मुलं घेत आहेत. आतल्या 4 ट्रॅक वरती 1600ला आपण ती अडचण काय ते आपण समजून घेणार आहे. त्यातला 100 मीटरचा मुद्दा तुम्हाला समजला असेल की काय व्यवस्थित सुरू आहे. दुसरी गोष्ट, गोळासाठी आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की 3 थ्रो मिळत आहेत. त्याच्यामुळे तुमची जी कॅपॅसिटी आहे, जो रेग्युलर प्रॅक्टिस तुम्ही करताय त्याच्यामध्ये जो तुमचा गोळा जातोय तो जातोय, त्याच्याबद्दल वाद नाहीये. म्हणजे हे सुद्धा व्यवस्थित चालू आहे. 100 मीटर आणि गोळा व्यवस्थित चालू आहे. अडचणी कुठे येत आहेत तर अडचणी पण मित्रांनो 2 ठिकाणी येत आहेत. एक 1600 मीटरला आणि दुसरी गोष्ट आहे अडचणीची की बराच वेळ थांबवून ठेवतायत. बराच वेळ थांबवून ठेवतायत ही गोष्ट आपण पहिल्यांदा समजून घेऊ. बराच वेळ का थांबवून ठेवतायत? कारण मुंबई पोलीस भरती फक्त 2 ग्राउंड वरती चालू आहे. एक मरीन लाईनचं जे आपलं युनिव्हर्सिटीचं ग्राउंड आहे तिथे आणि दुसरा जो आपला घाटकोपरचा लोहमार्गाचा ग्राउंड आहे तिथे. या 2 ठिकाणी भरती चालू आहे. त्याच्यामुळे लोड हा खूप आहे त्या 2 ग्राउंड वरती. दिवसाला साधारणतः 10 ते 12,000 विद्यार्थ्यांना एकाच दिवशी हे ग्राउंड घेतले जात आहेत. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोड आहे आणि त्याला एक चांगली गोष्ट सुद्धा आहे त्याच्यामध्ये की त्यांनी टायमिंग डिस्ट्रीब्युट केलेलं आहे. काही लोकांना म्हणजे काही मुलांना 5 वाजता बोलवलेलं आहे, काही मुलांना 9 वाजता, काहींना 11 वाजता, काहींना दुपारी 1 वाजता अशा पद्धतीनं टायमिंग दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे हॉल तिकीट वरती. परंतु प्रॉब्लेम असा होतोय की दुपारी समजा 1ला गेलेला मुलगा हा संध्याकाळी 7ला 8ला बाहेर पडतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे बराच वेळ थांबल्यानंतर 1600 मीटर पळणं किंवा स्टॅमिनाच राहत नाही वगैरे हे बऱ्याच मुलांचे प्रश्न आहेत. ही एक अडचण आहे. दुसरी अडचण काय होते जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला त्याच्यातून शिकायचं आहे, तुम्हाला माहिती करून घ्यायचा आहे, याचा फायदा तुम्हाला 100% होईल मित्रांनो. काय फायदा होऊ शकतो बघा. 1600 मीटरची अडचण आता अशी आहे की एकाच वेळेस सुरुवातीला काही 2-2 डिटेल सोडत होते. एकाच डिटेलमध्ये 50 मुलं असतात. 50 मुलं एका डिटेलमध्ये, 50 मुलं एका डिटेलमध्ये 50 मुलं सोडली 1600ला की लगेच परत दुसरी 50 सोडली जात होती सुरुवातीला. आता मध्ये तर त्यांनी 4 डिटेल एकाच वेळेस सोडले होते. म्हणजे एकाच वेळेस ग्राउंड वरती 200 पोरं पळत होती. मग त्याच्याने प्रॉब्लेम यायला लागले की पहिल्या ट्रॅक वरती अक्षरशः मुलं चालतात बघा. 3रा राऊंड वगैरे ज्यांना
तयारी पोलीस भरतीची व्यवस्थित नसते, त्याच्यामुळे ते पहिल्या राऊंडवरती चालतात. आता पहिल्या राऊंडवरती जर तुम्ही म्हणजे पहिल्या ट्रॅकवरती जर तुम्ही चाललात तर बाकीच्या मुलांना पळण्यासाठी सेकंड ट्रॅकच पकडावा लागतोय किंवा थर्डही पकडावं लागतंय काही मुलांना. ठीक आहे, अडचण ही होतीये, तुमच्या माहितीसाठी सांगतो, जरा टेक्निकल मुद्दा आहे हा. एक ट्रॅक वरून तुम्ही पळताना पहिला नंबरचा जर ट्रॅक पकडला तुम्ही तर बरोबर तुम्ही 400 मीटर पळता. ओके, जर तुम्ही दुसरा ट्रॅक पकडला आणि कंटिन्युअसली दुसऱ्या ट्रॅक वरून पळाला तर तुमचे 7.14 मीटर एवढं डिस्टन्स वाढतं. म्हणजे 7 मीटर पेक्षा पण जास्त डिस्टन्स एका लॅप मध्ये वाढतंय. आता एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी जर तुम्ही 7 मीटर एवढं डिस्टन्स वाढवत असाल तर 1600 ला तुम्हाला 4 राऊंड पळायचे. म्हणजे आपण जो प्रॅक्टिस करत असताना काढलेला टायमिंग आपला सरळ ग्राउंडला किंवा सरळ रस्त्यावरती काढलेला जो काही आहे किंवा 1600 ला प्रॅक्टिस करत असताना पहिल्या ट्रॅकने आपण केलेली असते आणि आपला 1600चा टायमिंग असतो समजा 5-10 वगैरे असं काहीतरी असेल समजा, तर तो मित्रांनो इथं 1600 मीटरला टायमिंग तुमचा लागत नाही. बरेच मुलांची तक्रार आहे की सर माझी तर प्रॅक्टिस मध्ये एवढा चांगला स्कोर येत होता आणि आता काय झालं काय माहित नाही, टायमिंग माझा चांगला लागला नाही. तर मित्रांनो प्रॉब्लेम असा आहे की एक ट्रॅक मागे तुमचे 7 मीटर एवढा डिस्टन्स वाढतोय. आता तो वाढलेला डिस्टन्स प्रॉब्लेमॅटिक इथं ठरतोय की तुम्ही ऍक्च्युअली 1600 मीटर नाही पळत आहे, तुम्ही पळताय 4 राऊंड वाढले म्हणजे 728 वरचे पॉईंट सोडूनच द्या, 28 म्हणजे 1628 मीटर तुम्ही पळताय. जर तुम्ही सेकंड ट्रॅक वरून पळालात तर, जर तुम्ही थर्डला गेलात तर अजून वाढतात 7-7. बरीच मुलं ही चूक करतात की आता हे ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की एखादा म्हणेल की मी सेकंड वरूनच पळतो. तर मित्रांनो ही चूक करू नका. ज्या ज्या वेळेस तुम्हाला फर्स्ट ट्रॅक खाली दिसतोय त्यावेळेस फर्स्ट ट्रॅकला या. बरीच मुलं ही करतात सुद्धा, फर्स्ट ट्रॅकला या. परत लांब मुलं असताना त्या स्पीड मध्येच तुम्ही सेकंड मध्ये जावा, आजूबाजूला बघून धक्काबुक्की न करता बाजूला जायचं. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरी एक अडचण म्हणजे तुम्ही ते करू शकता, दुसरी एक अडचण अशी होते, आपण 1600 मीटरला सरळ समजा असेल तर त्यावेळेस कसं होत होतं की आपण कोणतरी आपल्या पुढे दिसतंय पळताना आणि मग आपण त्याला कट करण्याच्या हिशोबाने पळत होतो, त्याला टार्गेट ठेवून पळत होतो. आता प्रॉब्लेम असा होतो, एकाच वेळेस 150-200 मुलं पूर्ण त्या ग्राउंड वरती पळताना दिसतात. कोण आपल्यासोबत होता पहिल्या राऊंडला तेच कळत नाही. एखाद्याचा दुसरा चालू असतो तर आपला पहिला चालू असतो, आपण त्याला खेचण्याच्या नादामध्ये आपला स्टॅमिना घालवून बसतो. ठीक आहे, आणि मुलांना हे स्वतःला कळत नाहीये. प्रॅक्टिस करताना कसं आहे, टार्गेट ठेवून केलेलं असतं की याच्या मागे मागे आपल्याला पळायचं आहे किंवा कोण पुढे असेल त्याच्या मागे मागे आपण पळणार आहे, म्हणजे त्याच्या हिशोबाने आपला टायमिंग लागेल. आता अडचण होते अशी की दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला आपण आपला स्टॅमिना हा घालवून बसतोय जास्त खेचून की आपल्याला वाटतं आपल्या पुढे बरेच मुलं आहेत म्हणून. कधी कधी उलटही होतंय, निवांत जातोय आणि वेळ जास्त लागतोय. अशाही पद्धतीने म्हणजे स्टॅमिना होता शेवटी खेचला असतं पण ते अंदाज येत नाही. म्हणून स्वतःच्या राऊंडचा स्वतः विचार करा. आजूबाजूला कितीही मुलं पळणारी असू देत न पळणारी असू देत तो विचार करू नका. स्वतःच आपला टार्गेट ठेवून चाला, त्याच्यामुळे तो एक फायदा तुम्हाला होऊ शकतो. ही चूक तुम्ही करू नका. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी ती चूक केली की सोबत चांगला पळणारा विद्यार्थी नव्हता किंवा पुढे कोण चांगला पळणारा नव्हता म्हणून मला ते कळलंच नाही की माझ्या पुढे किती जण आहेत आणि काय. कारण ते सगळेच पळत असतात, प्रत्येकाचा राऊंड चालू असतो. कारण एका वेळेस एका डिटेलमध्ये 50 मुलं आहेत, असे 2-2, 3-3 डिटेल, इव्हन 4-4 डिटेल सुद्धा मुंबई पोलिसला घाटकोपरला सोडलेले आहेत. समजताय, याचा विचार करा थोडासा. आणि त्याच्यावरती एक स्ट्रॅटेजी म्हणून तुम्ही काय करू शकता, स्वतःचा एक रिदम तयार करायचा आणि त्याच रिदम मध्ये पळायचा. ओके, हे तोच कॉन्स्टंट स्पीड ठेवायचा. ओके, अशा पद्धतीने करा, 1600 मीटरला तुम्हाला फायदा होईल. ओके, काय व्यवस्थित सुरू आहे, काय येत आहेत अडचणी, ह्या मुद्द्यावरती तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो हे झालं मैदानीचं. लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीची जर तयारी करायची असेल तर आपलं ऍप्लिकेशन आहे मिशन खाकी नावाचं. मिशन खाकी नावाचं जे ऍप्लिकेशन आहे, आता आपल्याला याच्या आधी मुलांना ऍव्हरेज मार्क्स किती मिळतात त्याच्यावरती बोलायचंच आहे. तर पूर्वी ही गोष्ट लक्षात घ्या, मिशन खाकी नावाचं जे आपलं ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन वरती पोलीस भरतीचे पूर्ण व्हिडिओज 293 व्हिडिओज 60 पेक्षा जास्त पीडीएफ तुम्हाला आपण अवेलेबल करून दिलेले आहेत, त्या सुद्धा नक्की बघा. ओके, मिशन खाकी नावाचं ऍप्लिकेशन आपलं आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. चला मुद्द्यावरती येऊयात आपण. मुलांना ऍव्हरेज मार्क्स काय येत आहेत सध्या आणि किंवा चांगला स्कोर काय असू शकतो. ऍव्हरेज मार्क्स काय येतात मुलांच्या बाबतीत, ज्यांचं ग्राउंड झालंय त्यांना तर तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा की तुमचा स्कोर काय आला आणि खरा खुरा सांगा. ओके, खरा स्कोर सांगायचा आहे. ऍव्हरेज ग्राउंड येत आहे मुलांचं 32 ते 37. या म्हणजे ऍव्हरेज म्हणजे कळलं ना, बऱ्याच मुलांना जर आपण कंबाईनली एकत्र घेतलं तर याच्यापेक्षा 45 घेणारे पण आहेत, 43 घेणारे पण आहेत, 47 घेणारे सुद्धा आहे. समजतंय का? पण मी ऍव्हरेज मुलांचा स्कोर सांगतो तुम्हाला. 32 ते 37 मार्क्स पर्यंत ऍव्हरेज मुलांचे स्कोर येतात. मुलींचा जर विचार केला तर ते 27 ते 32 मार्क्स पर्यंत ऍव्हरेज स्कोर येतोय.
तुम्ही हे कधी क्रॉस व्हेरीफाय करू शकता. तुमच्या मित्रांचे ज्यांचे ग्राउंड झालेले आहेत त्यांना विचारा की काय स्कोर आहे. एका दोघांना नाही, एक 15-20 मुलांना विचारा, तुम्हाला ऍव्हरेज स्कोर कळून जाईल. तो 32 ते 37 आहे मुलांचा आणि 27 ते 32 आहे मुलींचा. याच्यावरती बऱ्याच मुलांचा असं आहे की सर कट ऑफ काय राहील, जरा ग्राउंड थोडे दिवस होऊ देत, मग आपण त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ नक्कीच काढणार आहे. व्हिडिओ आपण नक्की टाकू त्याच्यावरती. जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर मिशन महाराष्ट्र पोलीस हे आपले युट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे जे काही पुढचे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मिळवता येतील. कारण मिशन महाराष्ट्र पोलीस हे युट्यूब चॅनल आपलं असं आहे की प्रत्येक पोलीस भरतीची अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून, फक्त पोलीस भरतीची अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. ठीक आहे, म्हणून नक्की सबस्क्राईब करा. बघा 32 ते 37 मार्क्स हे ऍव्हरेज मुलांचे येत आहेत आणि मुलींचे जे मार्क्स आहेत ऍव्हरेज ते 27 ते 32 चा ऍव्हरेज आहे. बघा मित्रांनो, आपण ऍव्हरेज स्कोर बद्दल बोललो की 32 ते 37 मुलांसाठी ऍव्हरेज स्कोर येतोय सध्या तरी आणि 27 ते 32 हे मुलींसाठी ऍव्हरेज स्कोर येतोय. पण एक चांगला स्कोर काय असू शकतो याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहे. चांगला स्कोर म्हणजे नक्की काय बघा की ऍव्हरेज म्हणजे मला जर माझं लेखी जर बऱ्यापैकी असेल तर सिलेक्शनसाठी काही अडचण येणार नाही. फायनल सिलेक्शन म्हणतो मी तुम्हाला 100% बसणार आहे. तो चांगला स्कोर काय असायला पाहिजे किंवा ह्या मैदानी चाचणीमध्ये आपल्याला काय स्कोर घ्यायला हवा हे आपण बघूयात. जर तुम्ही गोळ्याच्या बाबतीत जर विचार केला तर गोळा हे मी मुलांना सांगतोय सुरुवातीला. गोळ्याच्या बाबतीत जर विचार केला तर तुम्हाला साधारणतः 12 ते 15 मार्क्स येणं अपेक्षित आहे. ओके, त्याच्यानंतर 100 मीटरचा विचार जर केला तर सध्या जे काही स्कोर येतोय 100 मीटरला, हा स्कोर किती आहे 100 मीटर साठीचा आता येणारा स्कोर हा साधारणतः 10 ते 12 मार्क्सचा आहे. बऱ्याच मुलांना 10 मार्क्स मिळत आहेत. जर चांगला एखादा रडार असेल तर तो 12 मार्क्स सुद्धा घेतोय. ओके, आणि 1600चा जर विचार केला तर 1600 मीटरला मी तुम्हाला सांगितलेला जो प्रॉब्लेम होता, डिस्टन्स वाढतंय वगैरे 7 मीटर पेक्षा जास्त एका लॅप मध्ये, म्हणजे तुम्ही एक 400चा राऊंड मारेपर्यंत तुमचा 7 मीटरचा डिस्टन्स वाढतो. म्हणजे ऍक्च्युअली भरतीला 1600 मीटर पडणं आहे, पण आपण मात्र 1630 मीटर पेक्षा म्हणजे आजूबाजूला 1630 मीटर 1625 मीटर एवढा साधारणतः पळतोय. तर त्याच्यामुळे स्कोर हा थोडासा मुलांचा कमी होतोय, टायमिंग थोडासा जास्त लागतो हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे इथं 16 ते 18 मार्क्स मिळणं अपेक्षित आहेत. 16 मार्क्स जरी मिळाले तरी पण आपल्याला ओके आहे. जर तुम्ही मार्क्स कॅल्क्युलेट केले चांगला स्कोर मानू शकतो आपण. एक साधारणतः याला जर कॅल्क्युलेट केलं तर 38 होतील आणि याला कॅल्क्युलेट केलं तर 45, म्हणजे 38 ते 45 दरम्यान येणारा जो स्कोर आहे हा या मुंबई पोलीस भरतीमध्ये चांगला स्कोर नक्कीच मानायला हरकत नाही. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही मैदानीमध्ये चांगला स्कोर घेऊ शकता. आता ऍव्हरेज स्कोर जो येतोय 32 ते 37, मित्रांनो ओपन जर कॅटेगरी सोडली तर बाकीच्या सगळ्या कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे अलीकडं वाढला तर एखादा मार्क्स वाढेल, इकडे तर येणारच नाही खाली, पण वाढला तर इकडे एखादा अशा पद्धतीचा कट ऑफ राहील. आणि तो कट ऑफ काय असेल हे आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू. ठीक आहे, आणि महत्वाचं म्हणजे लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं मिशन खाके नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहेच. सोबतच तुम्हाला पुस्तकी रूपामध्ये भारती प्रकाशनाचं एक पुस्तक आहे बघा, भारती प्रकाशनाचं 45,000 जम्बो नावाचा पुस्तक. हा अतिशय मार्केटमध्ये गाजलेलं पुस्तक आहे. याचा फायदा 18 तारखेला झालेल्या आपल्याला ठाणे शहर पोलीस मध्ये आपल्याला बघायला मिळालं. जे काही ठाणे शहरला मला वाटतं 73 प्रश्न जीएसचे विचारलेले होते, तर त्याच्यामध्ये बरेच प्रश्न ह्या पुस्तकातून होते. म्हणजे रिपीटेड क्वेश्चन हे या सगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. सिद्धेश्वर हडबे सरांचं भारती प्रकाशनाचं पुस्तक आहे. सर्वच पुस्तक विक्रेत्यांकडे ते पुस्तक उपलब्ध आहे. सोबतच अमेझॉन, फ्लिपकार्ट इथे सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करा ऑनलाईन पद्धतीने अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरती, किंवा दुकानातून तुम्ही जिथून पुस्तकं घेता त्यांच्याकडे सुद्धा हा पुस्तक अवेलेबल आहे. नक्की बघा भारती प्रकाशनाचा 45,000 जम्बो नावाचं पुस्तक. आणि जर ऑनलाईन पद्धतीनं जर तयारी करायची असेल तर आपलं मिशन खाके नावाचं ऍप्लिकेशन आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. आणि हो, तुमचा स्कोर जो काही मैदान तुमचं झालं असेल समजा मुंबईचं, तर तुमचा स्कोर किती आला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जो काही डेटा आम्ही तुम्हाला दिला आज तो तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा. ठीक आहे, धन्यवाद.